मित्रांनो, भारतीय सैन्यात एक असा जवान होता, जो शहीद झाल्यानंतर आजपर्यंत बॉर्डरवर ड्युटी करत आहे. हो, आपण बरोबर बोलतोय. मेजर बाबा हरभजन सिंग यांच्याबद्दल. भारतीय सैन्याचा सर्वात रहस्यमय सैनिक मेजर बाबा हरभजन सिंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1949 रोजी पंजाबमध्ये झाला. 1966 मध्ये ते पंजाबमधून इंडियन आर्मीमध्ये भरती झाले आणि 23 पंजाब रेजिमेंटमध्ये ते सैनिक म्हणून सेवा देत होते. 1968 मध्ये त्यांची पोस्टिंग सिक्कीमच्या बॉर्डरवर झाली होती. ते खूप प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सैनिक म्हणून ओळखले जायचे. 4 ऑक्टोबर 1968 रोजी ड्युटी दरम्यान घोड्यावरून जात असताना ते अचानक एका खोल नाल्यात पडले आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला. पण ही गोष्ट इथूनच सुरू होते. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांच्या सहकारी सैनिकांना ते स्वप्नात दिसू लागले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. बॉर्डरवर होणाऱ्या हालचाली, धोके आणि संभाव्य हालचालींची माहिती. अनेक जवान असे म्हणतात की त्यांनी दिलेली माहिती अनेक वेळा खरी ठरली. याचमुळे जवानांनी त्यांना बाबा म्हणायला सुरुवात केली आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवायला सुरुवात केली. आजही सिक्कीममध्ये बाबा हरभजन सिंग टेम्पल नावाचं मंदिर आहे, जे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलं. आजही त्यांच्या नावाने रूम राखून ठेवली जाते. त्यांचे बेड रोज लावले जाते. त्यांचा युनिफॉर्म प्रेस केला जातो. इतकंच नाही तर त्यांना आजही ड्युटीवर मानलं जातं. काही वर्षापूर्वीपर्यंत त्यांच्या नावाने सुट्टीसाठी ट्रेनची सीट देखील बुक केली जायची. मात्र आता त्यांना सन्मानपूर्वक निवृत्त करण्यात आलं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे, देशासाठी आपलं आयुष्य अर्पण करणारा सैनिक मरणानंतरही जवानांच्या मनात जिवंत राहतो. म्हणूनच मेजर बाबा हरभजन सिंग आजही भारतीय सैनिकांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जय हिंद.